म्हणजे समोरून तुम्ही मगरवच बघताय, एकदम जवळून समोरून मगरवच एक नंबर. हो हो पुढे जवळून पेंग्विन आपण बघतोय मंडळी, एक नंबर आहे मंडळी. आज आलो आपण राणीच्या बागेमध्ये आणि गर्दी तुफान आहे, एकदम फुल गर्दी आहे. एकदम फुल गर्दी आहे आणि बघूया आता आपल्याला तिकीट मिळते की नाही ते. आज संडे असल्यामुळे फुल गर्दी आहे. आणि आता आपण तिकीटच्या लाईनमध्ये उभे आहोत आणि इकडे पण दुतर्फा दोन्ही साईडला गर्दी आहे फुल. आता लाईनमध्ये आपण उभे आहोत, खूप सारी मोठी लाईन आहे. तुम्हाला दोन ऑप्शन ओपन आहेत, एक ऑनलाईन तिकीट आहे आणि डायरेक्ट एक फिजिकल तिकीट आहे. आणि हे फिजिकल लाईन आहे, पण फुल गर्दी आहे. अरे हाय कुठे आणि त्या झाडाच्या पलीकडे झाडाच्या तिकडे एकदम त्या साईडला आहे ना, गेला लपला तो. उसमें नहीं है, बैक साइड दूसरा. मंडळी गर्दी बघा किती, खूप सारी गर्दी आहे संडे असल्यामुळे. आणि आपण आता अस्वल बघितलं, हे बघा समोरच दर्शन झालंय. अरे चलो चलो. इथं टायगर ना, टायगरला बघायला जातोय आता आम्ही. सिंह तर नाहीच आहे, लायन जंगलाचा राजा, तो आय एम कमिंग सून असं लिहिलं आहे. सो राणीच्या बागेमध्ये तुम्हाला जर सिंहाला बघायचं असेल तर सिंह नाहीच आहे. आता वाघ आहे का ते बघूया, समोरच दिसतंय तुम्हाला वाघ, टायगर झोन. बघूया आता इथे तरी आपल्याला वाघ बघायला मिळते का, कारण फुल अशी क्राऊड आहे, फुल असं क्राऊड आहे कारण आज संडे आहे. फुल म्हणजे फुल क्राऊड आहे. क्राऊड बघा, क्राऊड एक नंबर आहे, खूप सारा क्राऊड आहे. मला नाही वाटत ते बघायला मिळणार आहे. चलो भाई चलो चलो आगे चलो, देखने दो एक बार तो देखने दो. अरे बाबा चला 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 पुढे चला. पुढे चला. चला 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 पुढे चला चला पुढे.
इथे बसलाय कुठे दिसला तुला? खाली बसलाय तो. असली आहे ना. टायगर मंडळी झोपलेला आहे त्याच्यामुळे त्याची ऍक्टिव्हिटी दिसत नाही. क्राऊड बघा मंडळी इथे खूप क्राऊड आहे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तिथेच गेला तो वाईट कुठून मारतोय. नाही गर्दी बघा गर्दी खूप आहे खूप म्हणजे खूप सारी गर्दी आज संडे असल्यामुळे. आणि हे बघा आम्हाला वाघाचं दर्शन झालं मंडळी. अस्वलाचं पण दर्शन झालं. आता बघूया कोणाचं दर्शन होत आहे कारण सिंहाचं दर्शन झालेलं नाही आहे. सांबर कुठे बघा सांबर. हा हे कोणतं आहे सांबर नाही रे. हरणाचा क्लब बसलाय मंडळी मस्त वेगळी. हां 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 मस्त एकदम. नक्की अजून मंडळी तुम्हाला मी नक्की रिकमेंड करेन नक्की विजिट करा राणीच्या बागेला. तुम्हाला तुमच्या गावाची आठवण होईल जेव्हा तुमच्या जंगलामध्ये जे प्राणी असतात हेच सगळं प्राणी सगळ्या राणीच्या बागेमध्ये आहेत. गर्दी खूप सारी आहे गर्दी खूप आहे त्याच्यामुळे थोडंसं तुमची धांदळ उडेल पण तीच एक मजा असते गर्दीतून पाहायला. इंटरेस्टिंग होते. जे गर्दीतून पाहण्यासाठी तुम्ही अट्रॅक्शन करता ना ते खूप मजेशीर असतं. आणि हे चित्तळ आहे जे आता तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये ते चित्तळ होतं. चलाच गर्दी बघा मंडळी खूप छान असं निसर्गाचं सौंदर्य. हा 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 एक नंबर. वो देखो कोने में देखो एकदम लास्ट में देखो लास्ट पेंग्विनसाठी लाईन बघा. पेंग्विन कक्ष खूप सारी मोठी लाईन आहे. बर्फात ठेवलंय का कशामध्ये ठेवलंय काय कळे ना पण एवढी मोठी खूप सारी लाईन आहे. सो मंडळी राणीची बाग म्हणजे खूप सारे मुंबईकरांचं एकदम अट्रॅक्शन स्थान आहे. आणि बघताय तुम्ही हेच आहे राणीची बाग. जुनी राणीची बाग आणि आत्ताची राणीची बाग बराच फरक आहे. आणि पण ठीक आहे मुंबईमध्ये दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामुळे सगळे मुंबईकर इकडेच येतात.
आणि संडेला लाईन लावत असतात. रविवार त्यांचा इकडचा असतो. खूप सारे मुंबईकर रविवारी इथे भेट देत असतात. केवढी मोठी लाईन आहे बघा. खूप छान असं सौंदर्य आहे. दोन्ही साईडला तुम्हाला झाडं, कळकाचे बांबूचे झाडं दिसणार आहेत. मस्त छान असं सौंदर्य आहे. मुंबईमध्ये तुम्हाला सौंदर्य बघायचे असेल तर तुम्हाला राणीच्या बागेमध्येच यावं लागेल. कारण एवढी हरियाली तुम्हाला मुंबईमध्ये दुसरीकडे कुठे दिसणार नाही. फक्त राणीची बाग आणि जर तुम्ही गोरेगावमध्ये जवळपास राहत असाल तर आरे कॉलनीमध्ये खूप सारा मोठा जंगल आहे. आज आहे रविवारचा दिवस आणि आम्ही सगळेजण रांगेमध्ये उभे आहोत. फक्त आम्हाला पेंग्विनचं दर्शन घडायचं बाकी आहे. आता त्याच्यासाठी एवढी मोठी लाईन आहे. मंडळी, हा आहे पेंग्विन कक्ष. एवढं समोरून दाखवतो तुम्हाला. आतमध्ये सुद्धा खूप मोठी लाईन आहे. हे बघा. आता आतमध्ये गेल्यानंतर परमिशन आहे की नाही मला माहिती नाही. जर परमिशन असेल तर नक्की व्हिडिओ वाढेल. बट खूप भली मोठी लाईन आहे. हे बघा. आता तर लाईन कमी आहे. नाही हे बघा, अजून खूप भली मोठी लाईन आहे. पुढपर्यंत लाईनच बघताय मोठी. खूप भली मोठी लाईन आहे. आणि आता आम्ही जवळपास पोचलो आहे. मंडळी, आता आपण पेंग्विनला पाहणार आहोत. बघूया. हो क्लासिक आहे. नंबर आहे. झूम करून दाखवतो मंडळी. एक नंबर आहे. क्लासिक आहे. हां क्या बात आहे. एवढी खूप मोठी लाईन होती पण मनापासून आपल्याला समोरासमोर दर्शन घडत आहे पेंग्विनचं. समोरासमोरच दर्शन घडते मंडळी. एक नंबर आहे. हां क्लासिक. अरे बापरे, खूप सारे पेंग्विन आहेत. एक नंबर. चला पुढे चला. सपोर्ट करा चला. हो क्लासिक. एवढ्या जवळून पेंग्विन आपण बघतोय मंडळी. एक नंबर आहे. काहीच शब्द सुचत नाही आहेत आता मला, कारण समोरच दर्शन घडतंय पेंग्विनचं. इथे मंडळी झूचा कॅफेटेरिया आहे. जर तुम्हाला काही खायचं असेल तर इथे येऊन खाऊ शकता तुम्ही. मंडळी वरती जे दिसतात ते वटवाघूळ आहे. खूप सारे लटकलेले आहेत. थोडा अंधार झाला आहे त्याच्यामुळे दिसतील मला नाही कळत. कॅमेरा जस्टिस करेल की नाही कळत नाही आहे. पण हे वरती आहे ते वटवाघूळ आहे. चला आता आपल्याला उशीर झाला आहे.
पटापट दुसऱ्यांचं पण बघून घेऊया आपण. पटापट दुसरं पण आपण बघून घेऊया. खूप सारी गर्दी आहे, खूप म्हणजे खूप सारी गर्दी आहे रविवार असल्यामुळे. अरे गेंडा इकडे काय आहे? पोपट. पोपट बघा केवढे मोठे पोपट आहेत. झूम करून दाखवतो तुम्हाला. एवढे मोठे पोपट आहेत. पक्षी आणि वरती सुद्धा बसलेला पक्षी बघताय तुम्ही. वरती एक मोठा पक्षी बसलाय आणि हा खाली एक पक्षी आहे. हा समोर एक छोटासा पोपट आहे. मंडळी पोपट बघा केवढा मोठा आहे. मंडळी कासव बघताय. खूप सारे मोठे मोठे कासव. पुढे पण आहेत. खूप मोठे मोठे कासव. छोटे छोटे कासव आहेत. घरी पाळायचे कासव बघता तुम्ही. म्हणजे थोडं अंधक आहे त्याच्यामुळे दिसत नाही प्रॉपर. इकडे मगर सेक्शन दिसते तुम्हाला. कॉकरोच. हे बघा मगर सेक्शन आहे हे. इथे आहे का मगर सेक्शन? मगर सेक्शन इकडे मंडळी. हे बघा इथे पण फुल गर्दी आहे. गर्दी गर्दी फुल गर्दी. इथे पण फुल गर्दी आहे. हे बघा मगर मला वाटते दिसणार आहे. हो हो एक नंबर मगर बघा केवढी मोठी मगर बघा. हो हो खूप मोठी सुसर आहे वाटते ती. ही सुसर आहे मंडळी. समोर दिसते ती तुम्हाला. पुढे जाऊन बघूया. काय इकडे मंडळी मला वाटते ही नकली मगर आहे वाटते. एवढी मोठी मगर केवढं असू शकते? मला वाटते नकली मगर आहे ही. जागेवरून हलतच नाही आहे. म्हणजे नकली असणार आहे. खूप मोठी मगर म्हणजे.
मंडळी समोरून तुम्ही मगरमच्छ बघताय, एकदम जवळून समोरून मगरमच्छ. एक नंबर एक नंबर एक नंबर. हो क्लासिक क्लासिक क्लासिक. हो एक नंबर. सो मंडळी खूप सारा आपण आता फिरलो राणीच्या बागेमध्ये. जुनी जी राणीची बाग होती ती वेगळी होती आणि आत्ताची राणीची बाग आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मी ॲक्च्युली 10 ते 15 वर्षानंतर आलो, म्हणजे खूप वर्षानंतर आलो. त्यानंतर आता राणीची बाग बघतोय, खूप त्याच्यामध्ये फरक आहे. सो तुम्हाला आता हे काही क्षण दाखवलेत मी. ॲक्च्युली काही म्हणजे मला सिंहासाठी बघायचं होतं, मला सिंहाला बघण्यासाठी आलो होतो, पण कमिंग सून असं लिहिलेलं आहे त्याने. सो अजून सिंह हाही नाही आहे तिथे राणीच्या बागेमध्ये. सो कोणाला सिंहासाठी यायचं असेल तर नका येऊ, कारण सिंह नाही आहे अवेलेबल. सो खूप सारी मजा केली. महत्त्वाचं इथे काय अट्रॅक्शन पॉईंट काय असतं की जे मुंबईकर असतात त्यांना जे आपलं जंगल असो रान असो त्याचं दृश्य त्यांना म्हणजे समोरून असं दृश्य बघायला मिळत नसतो. सो त्याच्यामुळे ते येत असतात इकडे थोडासा निसर्गाचा आनंद घ्यायला. आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा आलो होतो आज आणि थोडा निसर्गाचा सानिध्यात आपण फिरलो, ती खूप मजा आली. आता काही जर पुढे क्षण असतील तर दाखवतो, नंतर मग इथेच आपल्याला व्हिडिओ एंड करूयात, कारण खूप फिरलो आणि आता एंडिंगला जाण्याचा मार्ग आपण आता करत आहोत. आता आपण जायला निघालो आहोत. सो आता बघूया, इथे सगळे जण बसतात खाली, आपण थोडासा रेस्ट करूया आणि आता इथून निघूया, कारण आपल्याला घरी जायला अजून खूप वेळ लागेल. सो तो एक मोठा जाण्याचा येण्याचा हा मोठा प्रश्न असतो. मुंबईची ट्रॅफिक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो मंडळी पुढचे जे क्षण असतील तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो मंडळी असा होता ओव्हरऑल व्हिडिओ. राणीची बाग, लहानपणीची राणीची बाग वेगळी होती, आता मोठ्यापणाची राणीची बाग वेगळी आहे. खूप सारा चेंज झालेला आहे. सो त्याच्यामुळे काही ज्या गोष्टी होत्या लहानपणीच्या त्या वेगळ्या होत्या आणि आत्ता ज्या ह्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. पण नक्की व्हिजिट करा, कारण इथं आल्यावर तुम्हाला गावची फील येईल आणि तुम्हाला जंगलाचा किंवा अरण्याचा सहवास मिळेल. कारण आपल्या धावपळीच्या जिंदगीमध्ये तुम्हाला खूप धावपळ जिंदगी आहे. मुंबई म्हटलं की धावपळीची जिंदगी आलीच. सो त्याच्यामुळे थोडासा वेळ काढून तुम्ही राणीच्या बागला व्हिजिट करा, नक्की तुम्ही आनंदित व्हाल आणि पुढच्या कामासाठी पुन्हा एकदा रिफ्रेश व्हाल. चला आता व्हिडिओला एंड करतोय. व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर. आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.